नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या IPL मॅचेस संदर्भात. कारण या सगळ्या राज्यातल्या मैदानावरती ज्या ज्या ठिकाणी IPLच्या मॅचेस खेळवल्या जातील त्या प्रत्येक मैदानाच्या देखभालीकरता जितका पाण्याचा अपव्यय होईल तितक्या पाण्याचा जर आपण नियोजन केलं दुष्काळग्रस्तांची तहान भागू शकते. मग या सगळ्या IPL मॅचेसची गरज आहे का? की जसं महेंद्रसिंग धोनी म्हणतो की या मॅचेस खेळवणं गरजेचं आहे का सरकारचं नियोजन चुकलं यावर टीका करून मॅचेस रद्द करणं योग्य आहे याचं म्हणणं योग्य आहे का? कारण ज्या प्रकारे धोनी सांगतोय मॅचेस खेळवल्या पाहिजेत. भाजपचेच खासदार हिमाचलमधले अनुराग ठाकूर असं म्हणतात, जे या क्रिकेट वेगवेगळ्या राज्यातल्या ज्या समित्या आहेत त्यावरती ते पदाधिकारी आहेत, की महाराष्ट्रात जर या मॅचेस खेळवल्या नाही गेल्या तर 100 कोटी रुपये महाराष्ट्राचं नुकसान होईल. 100 कोटी रुपयाचं नियोजन करून जर पाण्याचा योग्य आराखडा तयार केला गेला असता तर दुष्काळात देखील या मॅचेस खेळल्या गेल्या असत्या आणि लोक आनंदाने ते पाहायलाही आले असते. पण जेवढं पाणी मैदानावर वाया जाणार आहे तेवढंच पाणी जर लोकांना मिळालं तर आज मॅचेसपेक्षा लोकांना थेंबर पाण्याची किंमत महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न असणार आहे की राज्यात दुष्काळ पडला असताना IPLच्या मॅचेस खेळवणं हे योग्य आहे का? दुसरा प्रश्न आहे, मॅचेस राज्याबाहेर हलवणं हे समस्येचं उत्तर नाही हे धोनीचं म्हणणं पटतं का? आणि तिसरा प्रश्न असणार आहे की क्रिकेटमधल्या हितसंबंधांमुळे राजकारणी स्पष्ट भूमिका घेण्याचं टाळतायत. आणि या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत MCAचे माजी सदस्य रवींद्र मांद्रेकर, त्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत आणि काही वेळातच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे देखील येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना या चर्चेत बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांच्याकडनं सांगणं हे झालं की आम्हाला आमच्या वरिष्ठांनी या विषयावर बोलू नका असं म्हणून सांगितलंय. त्यामुळे बघा जनता काय राज्यातली तुमचा सगळा मोजमाप करते. पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही बोलणं टाळताय आणि मॅचच्या प्रश्नावर मुख गिळून गप्प बसताय. त्यामुळे तुमच्या पक्षाची भूमिका काय असू शकते आणि राजकारण काय याचं उत्तर मात्र जनतेला याच्यातनं निश्चित मिळेल. सुरुवात मांद्रेकर सर तुमच्यापासून, की राज्यात ही सगळी दुष्काळी परिस्थिती असताना IPLच्या मॅचेस आणि मैदानावरती त्याच्या देखभाली करता हिरवळ वाढवण्याकरता जे काही पाणी वापरलं जातं हे कसं काय योग्य आहे? अशा परिस्थितीत मॅचेस खेळणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? एक पदाधिकारी म्हणून तुम्ही कसा विचार करताय सगळ्या? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 2 प्रकारे देता येईल. एक म्हणजे लॉजिकली विचार करून जे तुमचं हृदय सांगत नाही, डोकं सांगतंय त्याप्रमाणे. आणि दुसरा प्रकार तुमचं हृदय काय सांगतं. नेहमीच डोकं आणि हृदय एकत्र विचार करतं असं काय सांगता येत नाही. आणि याच्यावरचं उत्तर सरळ देण्यापेक्षा याच्यामधले मुद्दे काढून इश्यूज काढून त्या प्रत्येक इश्यूवरती तुम्हाला काय वाटतं, काय बरोबर आणि काय चूक, म्हणून जर थोडक्यात सांगायचं असेल जर पुढचे मुद्दे यायच्या अगोदर, तर डोकं सांगतं खेळायला हरकत नाही, पण हृदय सांगतं की तुमच्या शेजारी पाणी मिळत नाही, मृत्यू झालाय आणि तुम्ही दिवाळी साजरी करायची का? हा मुख्य इश्यू आहे याच्यामध्ये, की तुम्ही दिवाळी साजरी करताय कोणा करता आणि का? मुठभर लोकांकरता ही सगळी चंगळ आहे. आता ह्याच्यामधनं 100 कोटी महाराष्ट्राचं नुकसान कसं होणार हे अनुराग ठाकूर काय सांगत नाहीत, कारण त्यांना माहीत नाही की 100 कोटी की 5 कोटी. तुम्हाला आकडेवारी सकट मी तुम्हाला थोडं सांगतो. तर मुख्य मुद्दा असा आहे की आज सगळ्यांनी कबूल केलं की या मॅचेस खेळवायला 70 लाख लिटर पाणी लागणार. बरोबर. हे 70 लाख लिटर म्हणजे 0.001% पाणी आहे. बरं, ते पाणी मी वाचवलं तर ते दुष्काळग्रस्तांना जाणार का? हा मुद्दा आहे. जाणार नाही सगळीकडे. मुंबईचं पाणी दुष्काळग्रस्तांना कसं जाईल मला माहीत नाही, परंतु मुंबईचा मुद्दा असा होतो की तुम्ही जे आज 30% 20% जी पाणी कपात करता ती पाणी कपात एका बाजूला करायची आणि 40 लाख लिटर वानखेडे स्टेडियमवर द्यायचं. नाही, तेच आहे. दुष्काळग्रस्तांपर्यंत जाईल का नाही हा दुसरा मुद्दा आहे, पण मुळात दुष्काळाची जी झळ आहे ती मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेली आहे. मुंबईला पण दुष्काळ आहे ना. दुष्काळ नसला म्हणजे अन्नधान्याचा दुष्काळ, शेती नसली तरी मुंबईला पाणी पुरवठा 20% दुर्भिक्ष आहे. तेवढंच नव्हे, जर तुमचा पाऊसच जर जुलैपर्यंत पडला नाही तर आज 30%च पाण्याचा साठा आहे असं म्युन्सिपाल्टीने सांगितलेलं आहे, नगरपालिकेने. तर मग ते बरोबर आहे का? हा एक
ह्याच्यामधनं हायकोर्टाने प्रश्न विचारलाय जस्टिस कानडेनी, तुम्हाला काय महत्वाचं आहे? तुम्हाला माणसाचे जीव महत्वाचा आहे की IPL महत्वाचं आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर माणसाचे जीव ह्याच्याशिवाय दुसरं असूच शकत नाही. म्हणून IPL खेळायची का? आणि जर खेळायचीच असेल त्याला कारणं बरोबर आहेत, तर क्रिकेटनी काय दिलं सामान्य माणसाला किंवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याला पाणी मिळावं याच्याकरता काय दिलं? माझ्या माहितीप्रमाणे ते पण मी पत्र लिहिल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशननी फक्त 1 कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना दिलेले आहेत. वास्तविक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ताळेबंदाप्रमाणे 9,25,00,000 रुपये त्यांना IPL कडून मिळतात. अच्छा. आणि जर मुंबई क्रिकेट असोसिएशनला जर 9,25,00,000 जर IPL कडून मिळतात, म्हणजे गेल्या 2015ला मिळालेले आहेत, तसेच मग पुण्याला पण मिळत असणार. जर म्हणजे महाराष्ट्राला आणि मुंबईला जर 9,25,00,000 प्रमाणे जर मिळाले, त्यातले 50% 9,25,00,000 तरी त्यांनी सरकारला ऑफर तरी करावी, मग त्याचा सरकार विचार करेल. आता ह्याच्यामधला निर्णय कसा घ्यायचा आहे तर सरकारने घ्यायचा आहे. पण सरकारला अजूनपर्यंत माहीत नव्हतं की दुष्काळ आहे म्हणून. नोव्हेंबरला पाऊस संपला. आज आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. आज अर्थक्वेक झाला तर आमची डिझास्टर मॅनेजमेंट, आग लागली तर डिझास्टर मॅनेजमेंट, बॉम्ब पडला डिझास्टर. दुष्काळाची डिझास्टर मॅनेजमेंट करायला नको? मग ती दुष्काळाची डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे हे सरकारने क्लिअर करावं आणि त्याप्रमाणे मग निर्णय घेता येईल की मॅच करावी की नाही. ठीक आहे, आपण ते मुद्दे पुढे नेऊया. केशवपाध्ये काय म्हणाल की अशा परिस्थितीत IPLच्या मॅचेस राज्यात खेळवणं योग्य आहे की नाही? सरकार ठाम भूमिका काय घेत नाही की काय करायचंय? मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्न मगाशी मी आता ऐकतही होतो यांचं हुंजेजी, आणि ते असं म्हणाले की 70 लाख लिटर पाणी लागतं क्रिकेट मॅच खेळण्यासाठी. प्रश्न असा आहे की मुळामध्ये IPL खेळावं की न खेळावं. IPL ही काय गव्हर्नमेंट अंडरटेकिंग किंवा अशा पद्धतीची स्पर्धा नाही आहे. ती पूर्णपणे कमर्शियलाइज याच्या पद्धतीची वेगळा हे आहे. त्यामुळे सरकारने लगेच बंदी घालावी आणि ते बंद व्हावं असं नाही. पण मुळामध्ये आज तुम्हाला लक्षात आलं असेल की आज एक ट्रेन घेऊन चाललेल्या ट्रेननी पाणी जाते 20 लाख लिटर. मिरजवरनं पाणी निघालंय मराठवाड्याकडे जायला, लातूरकडे जायला, त्यात 20 लाख लिटर. आणि 50 वॅगनची 50 वॅगन आहे ती ट्रेन. म्हणजे एक एवढी लांब लचक ट्रेन गेल्यानंतर कुठेतरी 20 लाख पाणी, 20 लाख लिटर. आणि आणि मॅचसाठी IPL 70 लाख लिटर पाणी, म्हणजे जवळपास 4-5 ट्रेन. पण ठीक आहे, तो मुद्दा नाही. प्रश्न असा आहे, मगाशी त्यांनी डोकं, हृदय हे सगळे विषय बोलले. प्रश्न या ठिकाणी इतकाच आहे की शेवटी सहवेदना नावाचा काही प्रकार आपल्याकडे आहे की नाही हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे निर्णय कोणी घ्यायचा आहे की मॅच खेळाव्यात की न खेळाव्यात. आता दुष्काळाचं काय डिझास्टर मॅनेजमेंट झालं की नाही, मला असं वाटतं की थोडीशी माहिती जर घेतली असती, गेल्या 5-6 महिन्यात ज्या पद्धतीने वेगाने काम सुरू आहे. शेवटी असं आहे की पाऊस हा काही कुठून पाडता येत नाही. शेवटी निसर्ग आहे. ते सगळं ठीक आहे, पण मॅच खेळवाव्यात की खेळवू नयेत ते सगळं ठीक आहे. नाही, मी म्हणलं ना की शेवटी मॅच खेळायचं की नाही ह्याचा निर्णय सर्वस्वी काँग्रेसने, म्हणजे काँग्रेसचे जे आता IPLचे अध्यक्ष आहेत राजीव शुक्ला, त्यांनी ताबडतोब सांगून टाकलं. आता काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे मला माहिती नाही की नाही मॅच होणार, दुष्काळ काही नाही, मॅच होणार असं जे राजीव शुक्ला म्हणाले. पाहिजे आम्ही पैसे देऊन विकत घेतोय पाणी. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की सहवेदना नावाचा प्रकार काय आहे की नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती, हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. भूमिका घेत एक मिनिट, ते पण IPL गव्हर्निंग बॉडी आणि MC आहेत दोन वेगळ्या. तिथे बसले मी सांगितलं पाहिजे का की IPLचं आता कोण सगळं करतायत? माझ्याशी ते भले तुम्ही सांगू नका ना, काय सांगा, पण कुठल्या तरी पक्षातले प्रत्येक, राष्ट्रवादी घ्या, भाजप घ्या, शिवसेना घ्या किंवा काँग्रेस घ्या, हे सगळेच जोडले गेलेले आहेत ह्या खेळाशी. म्हणून सगळे बोटचेपी भूमिका घेतात का? निर्णय घ्यायचा नाही, जे होईल ते राजकारण होऊ द्या. अनुराग ठाकूर काय करतायत? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर स्पष्ट सांगितलं की आम्ही याला पिण्याचं पाणी देणार नाही. ते रियूज पाणी वापरणार असतील तर वापरू दे, पिण्याचं पाणी देणार नाही. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणच्या मॅचेस गेल्या तरी हरकत नाही. या स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सरकारने इथं घेतलेली आहे. त्यामुळे इथं कुठल्या प्रकारची बोट आता ती घ्यायची की नाही, मॅचेस ट्रान्सफर करायचे की नाही हे IPLने ठरवायचंय. ती काय सरकारचं किंवा कुठल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या 2 देशातल्या किंवा काही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस नाहीत.
हे IPL नावाच्या बॉडीने एक सहवेदना दाखवायची की नाही हे IPLने ठरवायचंय. आणि म्हणून मला प्रश्न असा पडला की राजीव शुक्ला हीच काँग्रेसची भूमिका आहे का, राजीव शुक्लांची मांडलेली ती ते या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण केशव, अनुराग ठाकूर जे म्हणतात की 100 कोटी महाराष्ट्राचं महसुली नुकसान होईल, अनुराग ठाकूर हे तुमच्या पक्षाचेच खासदार आहेत, तेही हिमाचल क्रिकेट बोर्डाचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. मान्य ना मला प्रश्न असा आहे की उद्या जर म्हणून तर त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांचं विधान आहे ना की IPLच्या मॅच एक लक्ष फक्त मी उदाहरण देतो म्हणजे इथे राजेंद्र एक उदाहरण देतो मी इथे चंद्रपूरमध्ये ज्यावेळी त्या महिलांच्या आणि त्यानंतर सगळ्या संघटनांनी दारूबंदीची मागणी केली, सरकारने निर्णय घेतला 600 कोटीच्या महसुलावरती पाणी सोडलं लोकहितासाठी. त्यामुळे उद्याच्याला म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मॅचेस गेल्या तरी हरकत नाही, आम्ही इथलं पिण्याचं पाणी तिथं देणार नाही. इतकी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, बाकी कुणी घेतली नाही. उलट काँग्रेसची भूमिका ही होती म्हणजे तुम्हाला ऐकायचंय की राजीव शुक्ला म्हणतात की मॅचेस होतील, दुष्काळ काही नाही, अशी भूमिका खरोखर काँग्रेसची आहे का हे आता इथे खरंच मला हरीश रोगे उत्तर द्या, त्यांना उत्तर ऐकायचं तुमचं. आमचे मित्र केशव उपाध्याय आपण फार विद्वान आहात, त्याच्याबद्दल मला वाद नाही. एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या, विषय कुठला आणि तिथे काँग्रेसचा संबंध काय येतो मला कळलेलं नाही. अहो राजीव शुक्ला जे आहेत ते IPLचे चेअरमन असतील, त्यांचा या ठिकाणी काँग्रेसशी काही संबंध नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, काँग्रेसची जर भूमिका जर मला विचारत असाल तर मी पहिल्या प्रथम सुरुवातीला सांगतो की देशामधला आणि महाराष्ट्रामधला शेतकरी मरत असताना आणि आजूबाजूच्या लोकांना प्यायला पाणी मिळत नसताना IPL व्हायला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे, हे या ठिकाणी मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. मी एक सांगतो आपल्याला की आमचे जेटली साहेब सुद्धा क्रिकेटशी संबंधित आहेत. तुमचे अनुराग ठाकूर जे आहेत ते केंद्रीय आमची जी बॉडी आहे का क्रिकेट बोर्ड आहे त्याचे सेक्रेटरी BCCI त्याचे सेक्रेटरी आहेत आणि ते इथे येऊन आम्हाला सांगतात की जर IPL इथे झालं नाही तर 100 कोटीचं नुकसान होणार आहे. मी आपल्याला केशव उपाध्याय सांगू इच्छितो, या ठिकाणी तुम्ही शासन चालवत आहात, महाराष्ट्र शासनाचे ते तुम्ही प्रमुख आहात. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पिण्याचं पाणी देणार नाही, परंतु राजीव शुक्ला सांगत असतील किंवा अनुराग ठाकूर सांगत असतील की आम्ही बाहेरून पाणी आणू आणि त्या ठिकाणी आमची जी क्रिकेटची जी पिचेस वगैरे जे आहेत किंवा ग्राउंड जे आहे ते आम्ही सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करू. पण शेवटी ते महाराष्ट्रातलंच पाणी असणार आहे. आणि एक गोष्ट मी आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो केशव उपाध्याय, आज देशामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर जवळजवळ 9 ते 10 राज्यांच्या मध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि गेल्या 4 वर्षापासून हे घडत आहे आणि म्हणून प्राधान्यक्रम कशाला द्यायचा. मी आपल्याला एक सांगू इच्छितो, 2 वर्षापूर्वी असाच IPLचा तमाशा कळकळे सर्कस त्या ठिकाणी मांडली गेली होती आणि त्यावेळेला अशाच प्रकारचा उद्रेक झाला आणि मग निवडणूक आयोगाने सुद्धा अशी ठाम भूमिका घेतली की आज या ठिकाणी निवडणूक असताना आणि देशामध्ये दुष्काळ असताना तुम्हाला IPLचा हा तमाशा ही सर्कस तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून ते मग साऊथ आफ्रिकेमध्ये तो IPLचा तो तमाशा झाला. उद्या हायकोर्टातल्या सुनावणीत पण कदाचित हे मुद्दे समोर येऊ शकतात. ते काय उद्या होणार आहे ते मला माहिती नाही. येऊ शकतात मुद्दे. या ठिकाणी जनहित याचिका त्या ठिकाणी घातली गेली, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठासून त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं की आमच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून दुष्काळ आहे आणि ह्या वर्षामध्ये नाही सगळ्यात जास्त रेकॉर्ड 3228 हे जवळजवळ 3 महिन्यापूर्वी सांगितलं गेलं. आता जवळजवळ 3500 हे शेतकरी जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठोस भूमिका घ्यायची गरज होती की कुठल्याही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये IPL होणार नाही, हे तुमची जबाबदारी होती, तुमचं त्या ठिकाणी निर्णय घेण्याची होती. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संवेदना शिल्लक राहिलेल्या नाहीत, त्यामुळे दुसऱ्यांच्या संवेदनांचा तुम्ही विचार करता. पहिल्या प्रथम महाराष्ट्र शासन आणि भारतीय जनता पक्षाचं जे पदाधिकारी आहेत त्यांनी पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संवेदनांचा विचार करावा. एवढा थोडक्यात उत्तर द्या, मांजरेकर सरांकडे जायचं. नाही थोडक्यात नाही, मला आता इतकं सविस्तर आणि इतक्या वेळ भरपूर आहे त्यामुळे याचा थोडक्यात द्या, मांजरेकर सरांना पण बोलायचं. नाही येतो ना. असं आहे, मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे राजेंद्र, हा दुष्काळ हा गेले 4-5 वर्ष आता लक्षात आलं. मगाशी जसं म्हणाले की दुष्काळामुळे हलवली IPL,
दुष्काळामुळे IPL हरवली नव्हती, निवडणुकीमुळे IPL हरवली होती. उलट काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने या IPLला टॅक्स एक्झम्पशन देण्याचा प्रयत्न केला होता की नाही सांगा बरं इथं. म्हणजे मला सगळे आकडेवारी काढायचे, सगळी आकडेवारी काढू. 45 कोटीचं टॅक्स एक्झम्पशन 2010 साली दिलं होतं. त्यानंतर कोर्टात केस गेली होती, त्यात शरद पवारांचा प्रतिवादी करण्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे काढण्यासाठी खूप काढावं लागेल मला, पण त्यात मला जायचं नाही. कारण मुळामध्ये या सगळ्या भूमिका अशी आहे की मुळामध्ये या सगळ्या जो आज दुष्काळ आहे तो जसा निसर्गाचा आहे तसा या राज्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये योग्य पद्धतीचं सिंचन झालं नाही, योग्य पद्धतीचं पाणी भरणा. शेवटी असं आहे, पाणी उपसत राहिलो आपण, पण पाणी भरणार कोण, जमिनीमध्ये पाणीचं वॉटर टेबल वाढवणार कसं, याबद्दलचं नियोजन विचार दीर्घकालीन झाला नाही. 70,000 कोटी. एक मिनिट रोगे साहेब मला बोलू द्या, रोगे साहेब मला बोलू द्या, मध्ये बोलू नका, रोगे साहेब मध्ये बोलू नका, रोगे साहेब मला बोलू दे. रोगे साहेब मध्ये बोलण्याची पद्धत बरोबर नाही, तुम्ही सिनियर आहात, मध्ये बोलण्याची पद्धत बरोबर नाही. पूर्ण होऊ द्या. मुळात असं आहे की हे सरकार जे करण्यासारखं आहे, अहो हे गेल्या कित्येक 40 वर्षानंतर पहिल्यांदा आज ट्रेननी तिथं पाणी चाललंय. जे करता येईल गेले 4 महिने सरकार दिवसरात्र काम करतंय. जमिनीतले ओरिजिनल सोर्स जे पाण्याचे आहेत त्या गावागावातले जे बुजवण्यात आले ते वर्षावर लक्षच दिलं गेलं नव्हतं, ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न जलशिवाच्या निमित्ताने होतोय. अनेक गोष्टी त्या 14 जिल्ह्यात, ज्या 14 जिल्ह्यात दुष्काळ आहे तिथे 2 आणि 3 रुपये किलोनी तांदूळ आणि गहू देण्याचं काम सुरू आहे. अनेक उपाययोजना केले सरकार. मॅच खेळवायचं का नाही मुद्दा काय एक लक्षात घेतलं पाहिजे. हे उपाय दुष्काळाबद्दलच्या दुष्काळाबद्दलची मध्ये न होते तुमच्या चॅनलवरती. मांजरेकर सर, केशव एक मिनिट, प्रश्नच नाही. केशव, काँग्रेस राष्ट्रवादी निसर्ग इतकंच काँग्रेस राष्ट्रवादीचं अपयश आजचा दुष्काळ म्हणजे का तर या जमिनीचं. अहो पृथ्वीवर चव्हाण खोटं पाडणार का तुम्ही? पृथ्वीवर चव्हाणचं आयुष्य चर्चा करू. केशव मांजरेकर सर, केशव दुष्काळावर वेगळी चर्चा करू. बघा, ही आजची चर्चा IPL करताय, इथे मी सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून आलोय. क्रिकेटमध्ये माझा इंटरेस्ट जास्ती आहे आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशन होतो. हे सगळं असून सुद्धा ही जागा काँग्रेस आणि BJP ह्यांच्या भांडणाकरता नाही आहे. सिंपल आहे की ह्याच्यामधून फायदा कोणाचा होणार आहे, नुकसान कोणाचं होणार आहे. अगदी बरोबर. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की मी पिण्याचं पाणी देणार नाही. सगळंच पाणी पिण्याचं आहे, सरळ सांगा ना, मी देणारच नाही. परवानगी त्यांच्या हातात आहे. मॅच व्हावी की नाही सरकारची परवानगी घेतल्याशिवाय मॅच होऊच शकत नाही. मी पिण्याचं पाणी देणार नाही म्हणजे कुठलं पाणी देणार? कुठलंही पाणी आज सांडपाणीचं प्रक्रिया करून वापरलेलं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मला दाखवा कुठला प्रकल्प आणि तिकडे सांडपाणी परत वापरतात ते, म्हणजे तो प्रश्नच मिळाला. दुसरा प्रश्न, पिण्याचं पाणी आहे की नाही. कुठलंही पिण्यालायक पाणी नसेल तर ते पिण्यालायक करता येतं. ते मी स्वतः केलेलं आहे. 1971 साली औरंगाबादला जेव्हा दुष्काळ होता, जेव्हा प्यायला काय तोंड धुवायला पण पाणी मिळत नव्हतं आणि जे पाणी मिळत होतं त्यांनी आंघोळ करणं शक्य नव्हतं, तेव्हा आम्ही विहीर खणल्यानंतर त्या विहिरीमध्ये पोर्टेबल पाणी पिण्यालायक नाही म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये सोपा उपाय, एक साधं मडक्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून वरती हे टाकलं, पडदे लावलं, कपडा लावला आणि आज सोडल्यानंतर ते पाणी पोर्टेबल होतं. म्हणजे कुठलंही पाणी आज आपल्याला साधी रुरल टेक्नॉलॉजी म्हणून ते पोर्टेबल करता येतं. मॅच होणार की नाही हा भावनिक जास्ती प्रश्न आहे. माझ्या मते तुम्ही जर डोकं वापरलं तर ह्याच्यामधून फायदा काढून घ्या. लोकांना कन्व्हिन्स करा की ह्या आम्ही मॅचेस व्हायला देतोय. कारण आम्हाला जर बंदी घालायची असली तर फक्त क्रिकेटच्या मॅचवर बंदी घालता येणार नाही. मग मला गोल्फ कोर्स बंद केले पाहिजेत, करेक्ट, मला दुसरे ग्राउंड्स बंद केले पाहिजेत, मला मुंबईमधली सगळी उद्यानं बंद केली पाहिजेत. हे सगळं केलं पाहिजे. मला कन्स्ट्रक्शनवरती जिकडे पाणी जास्तीत जास्ती लागतं ते थांबवलं पाहिजे. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणून गेल्या हिअरिंगच्या वेळी जस्टिस कानडेंनी, जर मी बरोबर वाचलं असेल तर, त्यांनी सांगितलं सरकारला काय म्हणायचंय. सरकारने आपली पॉलिसी डिक्लेअर करावी की मला काय म्हणायचंय, पाण्याचा वापर, पाण्याचं नियोजन आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मला कसं करायचंय. फक्त एकट्या क्रिकेटला पनिशमेंट देऊन चालणार नाही, हे डिस्क्रिमिनेशन पण होईल. त्याच्याबद्दल मी सांगितल्याप्रमाणे ह्यातून पैसे कसे निर्माण होतील आणि ज्याच्यामधून सिंचनाला ते वापरता येतील ह्याचा विचार करा. मी काय असं म्हणत नाही की त्याच्यामुळे कोणाची सहानुभूती तुम्ही जास्ती लोकांना जाईल. ज्याचं दुःख आहे ते दुःख काही कमी होणार नाही.
ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याकरता मी काहीतरी करतो हे कमीत कमी ह्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आणि IPLच्या फ्रँचायझीनी दाखवून दिलं पाहिजे. कारण कुठे कोणीही आज पब्लिक सिंपती ज्याला म्हणतात किंवा लोकमताचा आदर केल्याशिवाय आपला विषय किंवा आपला निर्णय ढकलून देऊ शकत नाही. त्याला मग त्याची किंमत चुकवावीच लागते. आणि त्याच्यामुळे आज पहिल्यांदा शासनाने आणि फ्रँचायझीनी आणि क्रिकेट कंट्रोल बोर्डाने महाराष्ट्राच्या जनतेला कन्व्हिन्स करावं की आता आम्ही हे झालेलं आहे, ह्याच्यामधल्या पाण्याने विशेष करून तुमचा तेवढा फायदा होणार नाही, परंतु असं परत होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. याच्याकरता आम्ही एवढे कोटी देतोय, काळजी घेऊ वगैरे पैसे देतोय. ठोकळ अशा ते नाही, म्हणजे नुसतं उत्तराला उत्तर नाही, ठोस मॅचेस घेतल्या मी एवढे महसूल 40 देतोय. मी सांगतो ना काय महसूल आहे ते. 650 कोटी हे TV राईट्स मिळतात वर्षाला. अच्छा. 1022 मिलियन डॉलर्स 10 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याला 10 ने भागा म्हणजे 102 मिलियन डॉलर वर्षाला होतं. 102 म्हणजे 10 कोटी डॉलर झाले. 10 कोटी डॉलर झाले म्हणजे 650 कोटी रुपये झाले. 650 कोटी वर्षाला झाले, त्याचे 72% फ्रँचायझीला जातात, म्हणजे 450 कोटी फ्रँचायझीला जातात आणि बोर्डाला फक्त 20 कोटी मिळतात, 20% मिळतात, म्हणजे 120 कोटी मिळतात. परंतु त्यातले महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला 9.5 कोटी मिळतात. ते पैसे नंतर शासन जसं करमणूक कर लावतं. आज तुम्हाला माहिती आहे मुंबईला करमणूक कर 25% आहे. गहुंजे आणि जामठाला कर तो फक्त 10% आहे, कारण ते ग्रामीण भागात आहे म्हणे. फायदा घेतात पुण्याचे, फायदा घेतात नाशिकचे, पण स्टेडियम ग्रामीण भागात आहे म्हणून त्याला फक्त 10% करमणूक कर आहे. जर तो करमणूक कराबरोबर जर तुम्ही 25%, मी हिशोब केलेला आहे, 20 मॅचेस, 30,000 स्पेक्टेटर्स, 1,500 रुपये ही जर एव्हरेज किंमत धरली तिकिटाची, मुंबईला कमीत कमी 650 रुपये तिकीट आहे. जर 1,500 रुपये धरली, त्याचे 25% काढले तर तुम्हाला 22.5 कोटी रुपये हे निव्वळ उत्पादन आहे. तिकिटापासून तो अधिभार, दुष्काळाकरता अधिभार लावून ते पैसे 22.5 कोटी मुंबईकडून अर्धे 50% घ्या, महाराष्ट्राकडून 50% घ्या, त्याचे 9.5 कोटी मिळतात. फ्रँचायझीला सांगा तुम्ही दुष्काळाकरता काहीतरी आम्हाला द्या, नाहीतरी तुम्हाला एवढा नफा होऊ शकतो, त्यातल्या आम्हाला 10-15 कोटी का 5 कोटी, असं करून 40-50 कोटी घ्या. त्या 40-50, आज मी बंधारा करतोय. आज जिकडे 4 वर्षापूर्वी 10,000 गुरं आणि 5,000 शेतकरी होते, त्या माणदेश तालुक्यामध्ये आज टँकर पण गरज नाही. त्यांनी 5 कोटीमध्ये आता आणखीन ते 2 कोटी का 3 कोटी लिटरच्या वर पाणी साठवणार आहेत. असे जर 10 बंधारे त्यांनी बांधून देऊ देत ना, तेवढं तरी करा, तेवढं तरी दुःखावर फुंकर तरी घाला. एवढं तर दुःख आहे, हे दुःख आहे जाणून घेऊन तरी फुंकर तरी घाला, कमीत कमी फुंकर घाला. खरं आहे. ब्रेक घ्यायचा, पण ब्रेकपूर्वी संजय उन्हाळे सर फोन लाईनवरती आहेत आपल्यासोबत. संजय उन्हाळे सर, ही चर्चा तुम्ही ऐकताय, या सगळ्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या खरंच ह्या IPL मॅचेस महाराष्ट्रात खेळवणं गरजेचं आहे की ही भावनिकता आणि क्रिकेट रसिकांचा एकूण सगळी मनोरंजनाची सोय व्हावी म्हणून केलेला खटाटोप आहे की प्रत्येकाची सोय व्हावी म्हणून झालेला सगळा खेळ आहे? एकंदर मी आता नुकताच लातूरहून आलेलो आहे, तर तुम्हाला सांगतो लातूर मधले जे लोक आहे अक्षरशः चातकासारखी त्या निर्जीवून येणाऱ्या ट्रेनची वाट पाहत आहे. अत्यंत असं विषण्ण करणारे चित्र आहे. आपली राज्याची जी स्टेट पॉलिसी सांगते त्या पॉलिसी प्रमाणे रिक्रिएशन साठी जो खर्च आहे तो 4थ्या क्रमांकावर आहे. पहिली प्रायोरिटी ड्रिंकिंग वॉटरसाठी आहे आणि ड्रिंकिंग वॉटरसाठी त्यानंतर इंडस्ट्री आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी आहे. असं असताना त्या पद्धतीने IPLचे करतात ते मला कळत आणि मला असं वाटतं सामाजिक बंधन हे योग्य पद्धतीने. सरांचा आवाज नीट येत नाही, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवू. ब्रेकनंतर परत स्वागत. काही फेसबुकवरच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या प्रातिनिधिक 3 वाचून दाखवतो. चिंतामणी यावलकर आहेत, ते म्हणतात की जिथे भरपूर पाणी आहे तिथेच मॅचेस घ्या आणि मिळालेला निधी मॅचेसमधला
तो दुष्काळग्रस्तांना द्या. जसं मगाशी मांजरेकर सर म्हणाले की जो निधी मिळालाय तो तुम्ही तिकडे विनियोगासाठी त्याला पाठवून द्या किंवा सरकारकडे द्या. अशोक खेडकर म्हणतात की IPL ही एक संधी आहे. IPL मधून मिळणारा पैसा पाणी व्यवस्थापनावर खर्च करा. आणि संजय उपलाग आहेत ते म्हणतात की IPLच्या मॅचेस खेळवणं योग्य आहे असं फक्त राजकारण्यांना वाटत असेल, जनतेला नाही. त्यामुळं ह्या सगळ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत. प्रेक्षक देखील तोच विचार करतोय जे मगाचपासून आपण चर्चा सगळी ऐकतोय किंवा करतोय त्याच्याबद्दलची. पण रोगे सर, ज्या पद्धतीने धोनी म्हणाला की ह्या मॅचेस खेळवणं, राज्याबरोबर हलवणं हे काही समस्येवरचं उत्तर नाहीये, हे योग्य वाटतं तुम्हाला? राजेंद्र, धोनीची रोजी आणि रोटी जी आहे ती क्रिकेटवरती चालते आणि त्यामुळे धोनीने काय म्हटलं याला आपण किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आता मांजरेकर साहेबाने क्रिकेटमधलं जे अर्थशास्त्र आहे ते ह्या ठिकाणी समजावून सांगितलं, बरोबर आहे. आपण काही ज्या प्रतिक्रिया माझ्यासमोर वाचून दाखवलं त्याच्यामधल्या लोकांच्या अपेक्षा काय त्या तुम्ही सांगितल्यात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे लोकांनी सांगितलं की याच्यामधून जो काही गडगंज पैसा मिळतो आहे तो जरा आमचे जे दुष्काळग्रस्त लोक मरतायत, शेतकरी मरतायत, सर्वसामान्य माणूस मरतोय, त्यांना द्या. आहे का ती नियत त्यांच्यामध्ये? अहो मला एक सांगा, आज आमची मुलं शहरामधली असतील किंवा खेड्यातली असतील, ही मुलं आपल्या खाऊचे पैसे साठवून जे आहेत ते दुष्काळग्रस्तांच्यासाठी पाठवतायत मुख्यमंत्र्यांच्या फंडामध्ये. आमचे पोलीस शिपाई ज्यांच्यावरती आपण सातत्याने आरोप करतो ते पोलीस शिपाई सुद्धा त्यांच्या कुवतीपणे गावामध्ये असलेला जो गरीब शेतकरी आहे त्याला पाणी पुरवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतायत. मी माझ्या तालुक्यामधलं उदाहरण देतो, रत्नागिरी जिल्ह्यामधला राजापूर तालुका, त्याच्यामध्ये आमचे त्या तहसीलमधले जे आमचे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारामधले काही पैसे काढले आणि काही मंडळी जे आहेत, जे दान करणारी मंडळी आहेत, यांच्याकडे जाऊन जे काही पैसे मिळवले त्याच्यामध्ये जवळजवळ 50 एकरामध्ये मका लावलेला आहे आणि त्या ठिकाणी जे गवत तयार होणार आहे, चारा तयार होणार आहे, तो त्या गुरांच्यासाठी पाठवणार आहे, जे की गुरं मरतायत पाण्याविना आणि चाऱ्याविना, त्यांना पाठवतात. म्हणजे ह्याला म्हणतात संवेदना, ह्याला म्हणतात माणुसकी. परंतु या IPL मधले जे चोर आहेत, आणि मगाशी सांगितलं की मांजरेकरांनी सांगितलं मगाशी की या ठिकाणी कसं फिक्सिंग होतं, कशा तऱ्हेने केलं जातं, कोणाचे केसे भरण्यासाठी केलं जातं, हे सगळं त्याच्यामध्ये चालत असतं. एक प्रकारचा मोठा सट्टे बाजार जो आहे तो IPL मध्ये घडत असतो आणि त्याच्यामधून पैसे मिळतात, करोडोने मिळतात. मी आपल्याला एक सांगतो की मुंबई, पुणे आणि नागपूरच का हो? मुंबई, पुणे आणि नागपूर का? कारण 2 वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये हे ज्या वेळेला IPL त्या ठिकाणी खेळवलं गेलं त्यावेळेला त्या IPL तोट्यात गेलं, कारण त्या ठिकाणी कोणी बघायला आलंच नाही. परंतु आमचा मुंबई, पुणे आणि नागपूर ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. या ठिकाणावर करोडो रुपये मिळतात आणि म्हणून त्यांना इतर ठिकाणी ते IPL घेऊन जायचं नाही. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की स्पष्ट भूमिका जी आहे ती महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर केंद्र शासनाने पण घ्यायला पाहिजे. मगाशी उल्लेख केला, 1 मिनिट, मगाशी उल्लेख केला की आमच्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशातल्या जवळजवळ 10 राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दुष्काळ आहे. सांगून टाकावं ना केंद्र सरकारने की IPL मध्ये या वेळेला जे काही प्रॉफिट होईल ते सगळं प्रॉफिट जे आहे ते सगळं प्रॉफिट ह्या दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात यावं. बघूया जरा या ठिकाणी कर्णाचा अवतार त्या ठिकाणी निर्माण होतो का? मी एवढंच सांगतो की दानच सर्वसामान्य गरीब माणूस आज पुढे येतो आहे, त्यावेळेला हे जे करतायत त्याच्यामधून करोडो रुपये जे मिळवत आहेत ते जरा करोडो रुपये आणि डॉलर जे आहेत ते जरा गरिबांना द्या ना, सांगा ना त्यांची. ठीक आहे, काय होतंय बघूया. मी येतो मांजरेकर सर तुमच्याकडे. पण संजय उन्हाळे सर, मगाशी जो मुद्दा तुम्ही मांडत होता की लातूर भागात तुम्ही फिरून आलात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता जो मुद्दा धोनी त्याच्या रोजीरोटीसाठी काही प्रश्न समोर मांडतोय, मुद्दे समोर मांडतोय, राजकारणी या क्रिकेटमध्ये त्यांचे सगळे हितसंबंध जोडले गेलेले आहेत म्हणून काही बोलायचं टाळतायत. काय केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये? मुळामध्ये असे पहिली गोष्ट आहे की जी वॉटर पॉलिसी आहे या पॉलिसी प्रमाणे पहिली प्रायोरिटी ड्रिंकिंग वॉटरला आहे, ती इंडस्ट्रीला आहे आणि रिक्रिएशनसाठी आपली जी आहे कारंजे उडवण्यासाठी पॉलिसी आहे याचा क्रमांक 14. त्याप्रमाणे या स्टेटच्या पॉलिसीप्रमाणे मला असं वाटतं की पहिल्यांदा ड्रिंकिंग वॉटर. नाही, सरांचा आवाज तरी तांत्रिकदृष्ट्या सारा खराब येतोय.
आमच्या टीमकडनं ते होईल दुरुस्त लवकरच आणि त्यांचा आवाज आपण नीट ऐकू. पण केशव, ज्या प्रकारे हे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, प्रेक्षक देखील म्हणतायत आपले ऐकणारे की ह्याच्यातनं जमलेला जो पैसा आहे तो दुष्काळग्रस्तांना द्या, याच्यातला जमलेला जो पैसा आहे तो पाणी व्यवस्थापनावर खर्च करा. पण जे राजकारणी सगळे जे आहेत, जे क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत, ह्यांचे हितसंबंध जोडले गेलेले आहेत, म्हणून कोणीच स्पष्ट भूमिका घेत नाही हे तरी स्पष्ट आहे. राजेंद्र, मी मगापासून सांगतोय की मुळामध्ये दुष्काळ जो आहे तो या एका वर्षाचा दुष्काळ नाही आहे. गेले अनेक वर्ष जसं निसर्गाने आपल्याला योग्य साथ दिली नाही तसं आपल्याकडनं सुद्धा काही चुका झाल्यात आणि त्याच्यामुळे एका अर्थाने वॉटर टेबल लँड भरण्या म्हणजे वॉटर टेबल जे आहे ते भरलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टी होतात. नुसतं पाणी आपण उपसवत राहिलो. मी मगाशी जो आपल्या इथे क्रिकेट तज्ज्ञ बसलेले आहेत त्यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हजारो कोटी रुपयांचा व्यवहार होतो या खेळ IPLच्या नावाखाली, यातल्या याच लोकांनी पुढे आलं पाहिजे. मगाशी हरीश रोगेंच्या एका मताशी मी सहमत आहे. हरीश रोगेंनी 10 उदाहरणं दिली कशी छोटी छोटी मुलं या समाजातली महाराष्ट्रातली कशी छोटी छोटी मुलं ही पुढे येत आहेत, अनेक ठिकाणची लोक पुढे येतात आणि या दुष्काळग्रस्तांना मदत करतात. एका अर्थाने हे कुठल्या कायद्याने होत नाहीये, कुठल्या सक्तीने होत नाहीये, तर एका सहवेदनेतनं होतंय. लोकांना असं वाटतं की आपण यांच्यासाठी मदत केली पाहिजे आणि माझं असं त्यातलं मत आहे की हीच सहवेदना, याच संवेदनशीलता ही IPLच्या लोकांनी दाखवली पाहिजे आणि त्यामुळे यातला काही वाटा, यातला काही जो, कारण हे निव्वळ हजारो कोटी म्हणजे शेकडो कोटी यातनं मिळत आहेत, ते दिले गेले पाहिजेत. त्यातनं काही ठोस काम उभं राहील की नाही. शेवटी असं आहे की पुन्हा आम्ही उद्या जर बॅन करायला गेलो तू पुन्हा हेच म्हणणार, अहो ते साधं दारूचं म्हणजे हरीश रोगे इथं बसलेले आहेत, त्यांच्या सरकारने 2011 साली जे दारूचं वय वाढवण्याचा निर्णय घेतला तर काय प्यावं काय नाही ह्याच्यावरती लोक कोर्टात गेले, कोर्टाने ते ऍडमिट करून घेतलं. म्हणजे इतकं अशा पद्धतीने म्हणजे पुन्हा हे कुठून आले, हे प्रतिगामी आहेत, हे ना काही, हे कोण ठरवणार काय पाहायचं की नाही, काय खेळायचं की नाही, अशा प्रकारची चर्चा सुरू होणार. आणि त्यातनं भारतीय जनता पार्टी या सरकारने एक स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेतली जी याच्या पूर्वीच्या सरकारने दुष्काळ असताना सुद्धा IPLला टॅक्स एक्झम्पशन देण्याचा प्रयत्न केला होता, ते तर या सरकारने केलं नाही. उलट सांगितलं की आम्ही पाणी देणार नाही पिण्याचं. त्यामुळे या सरकारची भूमिका या दुष्काळग्रस्तांसाठीच पहिली आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण मुळामध्ये या IPLच्या आयोजकांनी, IPLच्या संयोजकांनी, IPL मधल्या विविध संघांनी, एक मिनिट राजेंद्र, यांनी ऐका ना, दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तत्पर आहे, सगळ्या गोष्टी चालल्यात, पाणी वॅगननी चाललंय लातूरला वगैरे सगळ्या माहिती आहे. पण ज्या गहुंजे स्टेडियमला पवना धरणातलं पिण्याचं पाणी स्टेडियमच्या देखभालीसाठी दिलं जातं याच्यावर सरकार काहीच बोलत नाहीये. या थेंब थेंब पाण्यासाठी गावची लोक भांडी घेऊन पळतायत याच्यावर सरकार काही बोलत नाहीये. एक्झॅक्टली आत्ता या क्षणाला माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा म्हणजे खरी अधिकृत माहिती त्या जिल्ह्याचा कलेक्टर देऊ शकतील, पण आत्ता कुठल्याही प्रकारचं पिण्याचं पाणी या मैदानांना दिलं जात नाही. आणि त्याची जर दिलं असेल तर त्याची आता पुढच्या हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल सादरीकरण होणार आहे. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आत्ता पहिली प्रायोरिटी या सरकारचा निर्णय, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज राजेंद्र, या सरकारने घेतला निर्णय पहिलं पिण्याचं पाणी त्याच्या पलीकडे म्हणजे सगळ्यात पहिलं द्यायचं, मग बाकीच्या गोष्टींना हे गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये घेतलेला निर्णय त्या जिल्ह्यातल्या उपलब्धतेनुसार ते कलेक्टर निर्णय घेतील हे सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच हे सरकार पहिल्यांदा काम करेल, त्याच्यात दुमत असणं कारण नाही. संजीव उन्हाळे सर परत आलेत, मी येतो रोगे साहेब तुमच्याकडे. उन्हाळे सर, आवाज येतोय माझा आता व्यवस्थित? हो येतोय सर. हाच जो मुद्दा परत की सरकार स्पष्ट भूमिका घेत असं केशव उपाध्ये म्हणतात की पिण्याचं पाणी हे पिण्यासाठीच राखीव असेल. पण मुळात मला प्रश्न असा इथे उपस्थित होतोय, पुण्या मुंबईचं जर थोडंसं अंतर पार करून पुढे आपण गेलो, पिण्यासाठी देखील पाणी कुठे शिल्लक आहे का आजूबाजूच्या भागात? पुण्याच्या आजूबाजूला सुद्धा नाहीये. उन्हाळे सर. हॅलो, हा एक मिनिट. पहिली गोष्ट अशी आहे की आज मी लातूरवरून आलेलो आहे. लातूरमध्ये अक्षरशः लोक उत्सुकतेने ते मिरजेहून पाणी केव्हा येतं याची वाट पाहत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्या स्टेट पॉलिसीमध्ये 4थ्या क्रमांक सरांचा परत संपर्क जातोय आपला. मांजरेकर सर. बघा, प्रत्येक गोष्ट सरकारने करावी हे म्हणणं चुकीचं आहे. कारण जर तुम्ही एकदा सरकारकडे गेलात की सरकारी हस्तक्षेप फार झपाट्याने वाढत जाणार. सरकारने ह्याची बंदी करावी, सरकारने हे करावं आणि सरकारने ते करावं हे म्हणणं चुकीचं आहे.
सरकारने पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं हे बरोबर आहे, कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. सरकारवरती आपण फक्त त्यांच्या कर्तव्याबद्दल अवलंबून राहू शकतो. सरकार याचे एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या असं सांगू शकत नाही. परंतु सरकारची विनंती एवढी पुरे आहे जी महाराष्ट्रापुरती बरोबर आहे. केंद्र सरकारचा याच्यामध्ये हस्तक्षेपाची माझ्या मते काही गरज नाही. महाराष्ट्राचे लोक माझ्या मते की त्यांना संवेदना आहेत. अजूनही महाराष्ट्रामध्ये लोकजागृती आहे. लोकांचे मतं बऱ्याच गोष्टी करून जातात, कामं करून जातात. म्हणून जरी मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन यांच्याबरोबर जर सरकारने अधिभार लावला तर आपल्याला एक 40 कोटी रुपयापर्यंत मिळू शकतात. आणि महाराष्ट्र सरकार मुंबई इंडियन्सचे आणि पुण्याचे जी टीम आहे त्या 2 टीमना रिक्वेस्ट केली तर 50-60 कोटी रुपये तरी ह्याच्याकडून आले तर त्याच्यामुळे थोडी तरी सहानुभूती निर्माण होईल क्रिकेट करता. कारण नुसते जर मॅचेस बंद केल्या तर प्रश्न निर्माण होईल की फक्त क्रिकेट का, खरं आहे, क्रिकेटलाच का. तुम्ही हॉर्स रेसिंग बंद करता नाही करत. हॉर्स रेसिंगला पण आहे ना, मग कोण मागणी का करत नाही. मागणी पुरी पाहिजे, सगळं पाहिजे. गोल्फ बंद पाहिजे, US क्लब बंद करा. US क्लबला एवढा मोठा गोल्फ आहे, चेंबूर गोल्फ क्लब आहे, चेंबूर गोल्फ क्लब बंद करा. विलिंग्डन गोल्फ क्लब आहे, तिकडे पाणी जात आहे. हे श्रीमंतांचे परत क्लब्स आहेत आणि तिकडे गोल्फ क्लबला कमीत कमी 17 एकर जमीन लागते. इंटरनॅशनल गोल्फला 34 एकर लागते आणि इंटरनॅशनल गोल्फ कोर्सला म्हणजे एवढं पाणी लागतं. कारण पाणी हा त्याचा मुख्य आधार आहे गोल्फचा, हिरवळीचा. त्याच्यामुळे हे सगळे बंद करायचे म्हटले तर फार त्रास आहे. त्याच्यापेक्षा पैसे जनरेट करा आणि तुम्ही त्यांच्या चांगुलपणाला जरा थोडी हे करा, हात घाला आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन 50-60 कोटी त्यांच्या नावाने बंधारे बांधा. एका बंधाऱ्यामध्ये 1.5-2 कोटी पाणी. मला एक गृहस्थ भेटले सोलापूरचे, त्यांनी म्हणाले की मी 10-10 इंच 11-11 इंच पाऊस पडणाऱ्या ठिकाणी 5-5 कोटी लिटर पाणी साठवलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत आज मी 3 कोटी लिटर पाणी साठवणार आहे. माझी मदत आहे तिकडे जिकडे आहे तर ती करू शकता. तसे करू शकता. अशा मदतीचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. पवार साहेबांनी लातूर करता करायचा प्रयत्न केला होता. आपण एक MCAचं नाव देऊ असं शरद पवार साहेबांनी अजित वाडेकरांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे प्रयत्न केला तर जरा काहीतरी थोडीशी फुंकर तरी होईल, साथ थोडीशी मिळेल असं म्हणाल. मांजरेकर साहेब, आपण आता जे म्हणालात की सगळी अपेक्षा जी आहे ते सरकारकडून करू नका. अथॉरिटी कोण आहे हो? तुम्ही आता जे म्हणालात माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. मी म्हटलं सरकारची कर्तव्य आहे तेवढेच फक्त सरकार. तेच मी सांगतो ना, मी सरकारचं कर्तव्य सांगतो. तेवढंच सांगा बस. गोल्फ क्लब आहेत किंवा आणखी श्रीमंतांचे क्लब आहेत, अंबानीच्या घरामध्ये स्विमिंग पूल आहे. मग असे श्रीमंतांच्या घरामध्ये स्विमिंग पूल आहेत किंवा आणखी जे सार्वजनिक ठिकाणी काही जे स्विमिंग पूल आहेत ते बंद केले म्हणून 1 वर्षासाठी काय बिघडणार आहे? मी आपल्याला सांगू इच्छितो की दुसरं ज्या वेळेला महायुद्ध झालं त्यावेळेला जगातले सगळ्या ठिकाणचे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट ज्याला म्हणतो ते सगळं बंद झालं 8 वर्षासाठी. त्यामुळे झालं, केलं नाही. एक गोष्ट ऐकावं साहेब जरा, आता केलं नाही म्हणजे करा ना, कळलं का नाही? त्यावेळेला तिथल्या लोकांच्या मध्ये तेवढी संवेदनशीलता नव्हती. त्यांनी घाबरून झालं नाही. उगाच काहीतरी सांगू नका. अहो ते मला सांगा, दुसऱ्या महायुद्धामध्ये 8 वर्ष क्रिकेट बंद होतं. झालं घाबरून. कोणी एके ठिकाणी दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं. पण आता IPL चे सामने संबंध काय नाही. रोगे साहेब ऐका ना, म्हणजे त्यामुळे काय क्रिकेट काय मिळालं आता इथं पाण्यावर महायुद्ध व्हायची वेळ आलेली आहे. त्यामुळे दुसरं महायुद्धाचा काळ थोडा बाजूला ठेवू आपण. सांगतो मी, पाण्यावर महायुद्ध व्हायची वेळ आज आजच्या घडीला IPL ची गरज नाही, गोल्फ क्लबची गरज नाही, स्विमिंग पूलची गरज नाही. हे सगळे जे निर्णय आहेत ते शासनाच्या वतीनं व्हायला पाहिजेत. मी एवढंच सांगतो आपल्याला. तुम्हीच आम्हाला दाखवता टीव्हीवरच्या माध्यमामधून की लोक आपलं पाणी जे ऐका
पाणी कडीकुलपामध्ये ठेवायला लागलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये दागिने किंवा पैसे कडीकुलपामध्ये ठेवायचे, आता लोक पाणी दागिन्यापेक्षा पाण्याला एवढी मोठी किंमत आली आहे हे लक्षात आलं पाहिजे. मला सांगा, क्रिकेट मधल्या ह्या सगळ्या हितसंबंधामुळे राजकारणी बोलत नाही आहेत ना हितसंबंध, आणि सगळ्यांचे आहेत, सर्व पक्ष राजकारणी, सगळ्या पक्षामधले राजकारणी त्याच्यामध्ये आहेत. आणि आज जो आमचा सत्तारूढ पक्ष आहे त्यांचे मोठे मोठे नेते जे आहेत ते आज सगळ्या क्रिकेट बोर्डांच्या मध्ये पदाधिकारी मधून बसलेले आहेत. मी एवढंच सांगेन की त्याने पदाधिकारी म्हणून बसावं, ते जे काही निर्माण होतं त्याचे भागीदार सुद्धा व्हावं. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु निदान या वेळेला गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ आहे हे मला मान्य. आमचे केशव उपाध्याय म्हणतात की हे सगळं काँग्रेसने घडवलं, हे काँग्रेसने घडवलं म्हणून तुम्ही सत्तेमध्ये आलात. आता जवळजवळ तुम्हाला 2 वर्ष झाली, आता निदान काहीतरी परिवर्तन वेगळे करून दाखवतात हे तुम्ही जरा जगाला दाखवून द्या, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे, संजय उन्हाळे सरांचा संपर्क परत झालाय. केशव, मी वेळ संपलाय माझा, मी उन्हाळे सरांकडनं कार्यक्रमाचा समारोप करतो. उन्हाळे सर. नाही, मुळामध्ये अशा प्रकारचे सामने घेणं म्हणजे आपल्या स्टेट वॉटर पॉलिसीमध्ये 4थ्या क्रमांकावर ही रिक्रिएशन आहे. हे काही पहिल्या क्रमांकावर नाही, सध्याची प्रायोरिटी आहे ही ड्रिंकिंग वॉटरची आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारचे 20 सामने महाराष्ट्रामध्ये घेणं हे सध्याच्या दृष्टीने योग्य नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की धोनींनी तरी कुठला सामाजिक असा भाव दाखवलेला आहे. आज बघा, वेस्ट इंडिजची जी टीम आहे त्यांना घालण्यासाठी बूट नव्हते, ड्रेस नव्हते. त्यांनी देखील आलेल्या पैशापैकी जवळपास काहीतरी निम्मा पैसा हा सामाजिक भावनेने तिथल्या काही सामाजिक संस्थांना दिलेला आहे. अशा प्रकारचा सामाजिक दायित्वाचा जो भाग असतो, सामाजिक सामिलकीचा जो भाव असतो, अशा प्रकारचा भाव देखील या सगळ्या मंडळीमध्ये कसल्या प्रकारचा दिसत नाही. आणि मुळामध्ये आज परिस्थिती बघा काय ती झालेली आहे. मी आता नुकताच लातूरून आलेलो आहे. लातूरमध्ये अक्षरशः मिरजेहून पाणी केव्हा येतं याच्यासाठी लोक तृषार्ताच्या पद्धतीने वाट पाहत आहेत. तिथल्या जुन्या आंब्याच्या बागा तुटून पडलेल्या आहेत. लोक पाण्यासाठी, खेड्यासाठी वणवण भटकत आहेत. अक्षरशः कित्येक किलोमीटर पाणी मिळत नाही. अशी परिस्थिती ही बीड, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्याची झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांना कशा पद्धतीने पाणी द्यायचा हा प्रश्न केवळ शासनासमोर नाही तर सर्वांच्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हे IPL करून रिक्रिएशनसाठी खर्च करणं हे आपल्या स्टेट परत सरांचा संपर्क तुटलाय. मात्र अशा प्रकारच्या मॅचेस खेळवणं हे खरं सरकारला शोभनीय आहे की नाही हा खरा मुद्दा शेवटी उरतो. पण या मॅचेसला जाऊन तिकीटं खरेदी करून गावातल्या लोकांना मदत न करता इथं मनोरंजनाच्या खाली पैसा उधळणं हे देखील आपल्याला किती शोभतं हाही एक विचार करण्याचा मुद्दा आहे. पण त्याहून पुढे जाऊन जो विचार मांजरेकर सरांनी मांडला की याच्यातनं जमलेला पैसा हा औदार्याचा भाग म्हणून मॅचेस आयोजित करणाऱ्या प्रत्येक संघांनी किंवा या संयोजकांनी आपल्या कर्तव्याची भावना जपत त्यातला काही पैसा सामाजिक बांधिलकीसाठी म्हणून या ठिकाणी देणं आणि आपल्या वतीने काही कामं करणं हे देखील समाजभान आहे हे लक्षात ठेवावं. इथंच थांबतो. फक्त ऐकून